काका, इथूनच ज्ञानदादा आणि गुरुदादाने माती नेली होती, तेव्हा आपण इथूनच माती घेऊया. अरे वा, ज्या भूमीला ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथांचा स्पर्श झालाय तिथलं सारच पवित्र. ही माती बी काहीतरी दिव्य घडवल. आंबा गोरोबा, वाह उत्तम. कुत्र्याची शेपटी किती बी धरून ठेवली तरी ती वाकडीच राहणार. काय गोरोबा, तुम्हासनी इथून माती न्यायला बंदी घातली होती नव, तरी बी इथं आलात? एवढं धारिष्ट्य? अहो पितांबरा, तुम्ही बंदी घातली जागा अरण्यातली, आणि त्यानंतर ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथांनी. मला नका शिकवू. इथली किंवा ग्रामाच्या चारी बाजूच्या आसपासच्या कुठल्या बी जागेवर तुमचा अधिकार नाही. हे ठरवणारे आपण कोण? निसर्गावर कोणाचाही अधिकार नसतो, आणि असलाच तर तो केवळ त्या भगवंताचा आहे, ज्याने हे सारं निर्माण केलंय. वा, आपल्या भावासारखाच बोलतोस र. हा, तसं बी तुम्हा पोरांचा बोलण्यात कुणी बी हात धरू शकत नाही. मात्र मी दिक्षून सांगतो, कुणाचा अधिकार असो किंवा नसो, या गोरोबाचा अधिकार नाही एवढं मात्र नक्की. का? यांची इतकी सुंदर आणि टिकाऊ मडकी घडवता येत नाही म्हणून, की त्यांची कीर्ती पाहवत नाही म्हणून? असलं काय बी नाही. मला का पावली जाणार नाही त्यांची कीर्ती? आणि राहिला प्रश्न सुंदर आणि टिकाऊ मडक्यांचा, तर तसं नसतं तर मी इतका धनवान झालोच कसा असतो? या गोरोबांसारखा नसतो राहिलो. दादा, आपण जी संपत्ती गोळा केली ती कशी केली हे साऱ्यांना ठाऊक आहे, त्यामुळे त्याबाबत चर्चा करणं केवळ व्यर्थच. ए पोरट्या, ज्ञानेश्वरांचा भाऊ आहेस म्हणून इतक्या वेळ मी नम्रपणे बोलत होतो, पण आता मात्र नाही. तुम्हाला माहित नाही मी नेमका कोण आहे ते. इथली माती कशी नेता तेच बघतो आता. बर, मग मीही पाहतो आपण आम्हाला कसे रोखता ते. सोपा ना, वाद नकोय आपल्याला. काका हो, शांत राहा. पितांबरा, आपल्याला त्रास द्यायचा आमचा काही येतो नाही. क्षमा करा, येतो आम्ही. चल. काका, आपल्या अशा स्वभावामुळेच पितांबर दादांसारख्या लोकांचं फावतं. असो, आता कुठे जायचं? वड्याच्या पलीकडे मातीची खाण आहे, तिकडे जाऊ. हा बर. आम्ही आपल्या सहाय्यासाठी विनंती करायला आलोय. आपलं आणि आपल्या सहकार्यांचं सहाय्य लाभलं तर एका विठ्ठल भक्ताचं वचन पूर्ण होईल. आपल्याविषयी माझ्या मनात लई आदर आहे बघा, म्हणजे आमच्या समध्यांमध्येच. पर गोरोबानं आमच्या व्यवसाय बंधूच्या ब्रतीला इजा पोचवली. आपला काहीतरी चुकीचा समज होतोय. अहो, आता जे डोळ्याला दिसते त्यामध्ये चुकीचा समज कसला? प्रत्येक वेळी जे दिसतं ते सत्य असेलच असं नाही. समजून घेऊन जर डोळसपणे पाहिलं तर परिस्थिती वेगळी आहे असं लक्षात येईल आपल्या. नाही जमायचं, क्षमा करावी. आमचे व्यवसाय बंधू बी माझ्या आज्ञेच्या विरोधात नाहीत.
म्या तुम्हाला सहाय्य करायला नकार दिला, तुम्ही मात्र ज्याची त्याची इच्छा असते हरप्या दादा. इच्छा तर आमची बी लई आहे, पण आमचे रोजचे व्यवहार पितांबरच्या हातात आहे की, आणि त्या शब्दाच्या विरुद्ध गेलं तर आमचं जगणं अवघड आहे. पर जे व्हायचं ते होऊन दे, आम्ही बघून घेऊ. आम्ही येतो तुमच्या संग. चला. हरप्या दादा, आपण आपल्या भाकरीचा त्याग करून आमच्या सवी येणं योग्य नाही. आपण फार कष्टाने हे सारं उभं केलंय, आणि आता हे सारं उद्ध्वस्त झालेलं आवरणं अधिक महत्वाचं आहे. तुम्ही थांबा, आम्ही येतो. हे सावळ्या इठुराया, कसली परीक्षा घेतोयस ही? हा म्हणजे ज्ञानेश्वर म्हणतात तसं या माग तुझी काय योजना असेल ते तुलाच ठाव, पण या कठीण काळात नेमकं कसं वागायचं हे आमासनी नाही कळत. आणि आपल्यापेक्षा आपल्या धनाला होणारा त्रास डोळ्यांनी जेव्हा बघावा लागतो ना, तेव्हा काय करायचं र? तेव्हा काय करायचं पण नाही आणि तर राहायचं पण नाही. काय बोलतोय पुतळाबाई? खरं तेच बोलते, आणि तुमच्या भल्याच बोलते. धनाला कमी तर असं वाटतं ना हो तुला? मग या गावातनच काढता पाहिजे. ज्या गावच्या मातीत त्यांच्या कलेला आकार मिळाला, घडत गेलेले एक एक मडक्या संगे यांची कीर्ती सुगंधवानी पसरली, जिथल्या कणा कणा त्यांच्या नामाचे अभंगाचे स्वर रुजू राहिले, हे गाव सोडून जाऊ नाही जमायचं. जमवावं लागल, समद जमत. जेव्हा गावातली लोक डुंकून बी बघणार नाहीत ना, आणि तुमची मडकी इकत बी घेणार नाही, जेव्हा तुझ्या झोळीत अन्नाचा एक कण बी टाकणार नाही, तेव्हा काय करशील? तेव्हा गाव सोडून जायला भाग पडशील जनते. पांडुरंगाच्या मनात असेल ना तसंच होईल. पांडुरंगाच्या नाही, माझ्या मनात असेल तसंच होणार. ज्ञानेश्वर तुझ्या घरी आले, आई झाली, याचा लय आनंद आहे ना तुला? मग आता तो आनंद आणि तुझ्या नवऱ्याची कीर्ती सौताच्या डोळ्यासमोर संपताना बघशील. ध्यानात ठेव. हे बघ संती मावशी, मावशी तू इथेच होय? मी तुला नाही म्हटलं होतं ना, मग तू का आलीस पाणी आणायला? अगं प्रकृतीला जपावं जरा. त्याग किती काळजी करशील? नाही, तू मला आधी सांग तू का आलीस इथे? हे आणि सोपान गेलेत माती आणाया, मग माती तुडवाया पाणी पाहिजे ना भरपूर, म्हणून मी जरा. माती मिळेल तर ना बघ बाई, नाही तर पाणी निशील आणि पाणी वाया जाईल. तसं बी तुझं समद घर मातीमोल होणार, हे तर तेवढंच खरं. मावशी तू काळजी नको करूस, सारं नीट होईल. स्वप्ना, ओढा तर दुथडी भरून वाहतोय. आता कसं करायचं? कसं जायचं? या ओढ्याच्या पल्याड जी माती आहे त्याच्यावर कोणाचा बी अधिकार नाही. तर हा पांडुरंग परीक्षा बघायची संधी काय सोडना झालाय. वा, आता काय म्हणावं तुम्हासनी? म्या जर का तुमच्या जागी असतो ना, तर या वड्यातच जीव दिला असता. पितांबर दादा, आम्ही तिकडून इकडे आलो, आपण तिकडे वाद घातला, मात्र आता तुम्ही पलीकडच्या खाणीकडे चाललात ना? आता तिथून बी माती तुम्ही कशी घेऊन जाता तेच बघतो मी. पितांबरा, पाणी वाढले, तुम्ही त्याच्यात उतरणं योग्य नाही. म्हणजे म्या इथून निघून जाणार आणि मग तुम्ही पलीकडे जाणार? नाही दादा, अहो काका आपल्या काळजीपोटी बोलतायत.
हा ठाव आहे मला माझी किती काळजी आहे यासनी. नाही नाही पितांबरा, खरंच सांगतोय, आम्ही बी नाही जाणार. तुम्ही नका जाऊ, तुम्ही तुमचा जीव जोखमीत टाकू नका. खोटं बोलणं, चांगुलपणाचं आव आणणं कोणी ह्यांच्याकडनं शिकावं. दादा असं खरंच काही नाहीये. अहो पुराच्या पाण्याला वेग आहे, तेव्हा आपल्या जीवाची तमा आपण अशा पाण्याला घाबरणारा नाही मी. असे लय पूर पाहिलेत. दादा अहो पितांबरा, सोपना, आपल्याला पितांबराला वाचवलं पाहिजे. नाही काका, अजिबात नाही. आपल्याशी जसे वागलेत ना त्याची शिक्षा देतोय देव त्यांना. अरे नाही नाही सोपना, अरे आपल्याशी कुणी बी कसं बी वागलं तरी तो संकटात असताना आपण त्याला सहाय्य केलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. काका काका पितांबरा, काका, अहो ते कितीही खरं असलं तरी यांना वाचवलं तर हे पुन्हा आपल्याला त्रास देतील, आधीसारखेच वागतील. न पेक्षा भगवंतावर सोडून देऊ. यांचं दैव बलवत्तर असलं तर वाचतील, नाहीतर भगवंताची इच्छा असंच समजू. नाही नाही स्वप्ना, अरे भगवंत एवढा निष्ठुर नाहीये. त्या भगवंताची, या निसर्ग देवतेची आपण प्रार्थना करूया. हे भगवंता, हे निसर्ग देवता, आपली शक्ती अमर्याद आहे. आपण हे जे काय निर्माण केलंय त्यातले जीवसृष्टीसाठी निर्माण केलंय, पण मानवाने त्याच्यावर आपलाच अधिकार आहे असं समजून स्वैराचार सुरू केला. त्याबद्दल आम्ही आपली माफी मागतो. आमची मतीच आम्ही गहाण ठेवलेली आहे. पण या क्षणी या पितांबरावर जे विघ्न आलंय ते आपण दूर करा. मात्र पितांबराचं आयुष्य असं अपूर्ण होऊ देऊ नका. वाटल्यास मला सामावून घ्या. सोपना दादा, या पितांबरा, सावकाश. पाण्यात बाहेर या आधी. सावकाश, सावकाश. बरोबर. अरे नाही, सोडा. बरोबर, मी चुकलो, मला क्षमा करा. आतापासून मी तुम्हाला लई त्रास दिला गोरोबा, तरी बी तुम्ही माझा प्राण वाचवलं. नाही नाही पितांबरा, माझी क्षमा मागू नका. मी काय एवढा मोठा नाही. क्षमा मागायचीच असेल ना तर या निसर्ग देवतेची मागा. हो, त्याची शक्ती म्हणजेच पंचमहाभूतांची शक्ती जी अमर्याद आहे. त्यांच्याशी आपण खेळू नये, नाही तर एक ना एक दिवस ते आपल्याला धडा शिकवतात. खरंय, जल, अग्नी, वायू यांना कधीही कमी लेखू नये. त्यांच्या शक्तीचा ठाव आपल्याला लागणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना अजिबात आव्हान देऊ नये. मानव मात्र स्वतःला श्रेष्ठ समजतो, पण निसर्ग मात्र असा तडाखा देतो ना की त्यातनं सावरायला आपल्याला कित्येक वर्ष लागतात. दरवर्षी पुराच्या पाण्यामध्ये कित्येक लोकांचे प्राण जातात, पण त्यातनं धडा मात्र कोणी घेत नाही. यातनं मला आयुष्याचा धडा मिळाला. मी आता हसलं धाडस कधी बी करणार नाही, पण गोरोबा तुमच्या वाटेला बी जाणार नाही. पण मला क्षमा करा.
ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून लोक साह्यास आले तरी काय उपयोग? साधी माती आणू शकलो नाही मी. लेकरांची उगा वनवन होती. वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांना आपल्यामुळं कष्ट पडते. समज दृष्ट लागल्यावानी झाले बघ. ज्या घरातल्या माणसांवर प्रत्यक्ष पांडुरंगाची कृपादृष्टी आहे त्या घराला दृष्ट कशी लागेल? म्हणजे सहाय्य करायला समजे तयार झाले? आम्ही कुंभारवाड्यात गेलो होतो. तिथे हरप्या दादा भेटले. काही जण माणुसकीला कलंकच असते, तसेच आहेत ते पितांबर आणि पुतळाबाई. असं बोलू नका सत्य. खरं तेच बोलते मी. आता तर शेवटची आशा भी मावळली. दिस भिसरत आलाय. नित्यानंद शास्त्री उद्या दारी येतील. त्यांना कसं सामोरं जाऊ? पांडुरंगाला दिलेला सबूत मोडला जाणार माझ्याकडून. बघ, असं झालं समज. इतके वर्ष म्या ज्याच्या जीवावर उठलो होतो त्यानंच माझा जीव वाचवला. चुकलंच नाही आपलं. वय, आपण उगाच त्या संताचा दुस्वास करत राहिलो. गोरोबा नसता तर मी आज जिवंत बी नसतो. आणि जिवंत राहून तरी काय उपयोग आहे तुमचा? असं का बोलतेस तू? खरं तेच बोलते. कारण त्या गोरोबाच्या कौतिकात तुम्ही इतके बुडाले, कपार आंधळे झाले तुम्ही, आणि तुम्हाला खरी परिस्थिती दिसतच नाहीये. अगं, जे घडलं ते माझ्या डोळ्यामोहरं घडलं. तुझ्या धन्याचं प्राण वाचवलं त्या गोरोबानं, आणि तू. तुमच्या ध्यानी कसं येत नाही हो? ते ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड, त्यांच्याकडे दिव्य शक्ती असं लोक म्हणतात ना. मग दिव्य शक्ती म्हणजे काय? काळी विद्याच ना. आणि तीच विद्या त्यांनी गोरोबासनी बी शिकवली आहे. आणि म्या सांगते तुम्हासनी, मुद्दामच त्यांनी वड्याला पूर आणला आणि मुद्दामच तुमचा जीव वाचवायचं सोंग केलं. अगं, पण असं का करतील ते? कारण तुमचा जीव वाचवून लोकांच्या नजरेत त्यांचं स्थान मोठं करण्यासाठी. कळतंय का तुम्हासनी? लोक आता त्यासनी पुसतील आणि तुम्हासनी कमी लेखतील. असं कसं कमी लेखतील? जो पितांबर इतक्यात हार मानणार नाही. आता दिस सरत आलाय. तो गोरोबा आता काय बी करू शकणार नाही. उद्या नित्यानंद शास्त्रींच्या रोषाला त्याला मुरत जावंच लागणार. पांडुरंगा, जे काही घडतंय ते तुझ्या इच्छेनेच घडतंय ठाव आहे मला. माझ्याकडनं काहीतरी चुकलं असेल म्हणून ते शासन मला देतोय. देव इतका निष्ठुर होत नाही. तो त्याच्या परमभक्ताच्या सहाय्यासाठी धावून येतोच. परीक्षा असते ती भक्तीच्या विश्वासाची आणि प्रयत्नांची. प्रयत्नांती विठुराया उभा असतो. म्हणून तर त्याच्या पायी लीन होतोय. पांडुरंगा, माझं काही चुकलं असेल तर तुम्हाला शासन दे. माझ्या पायी इतरांची फरफट करू नको. या घरचं आणि गावाचं नाव माझ्यामुळे खराब होऊ देऊ नको. अरे, मातीच्या कणाकणामध्ये मला तुझाच भास होतोय. मी घडवलेल्या प्रत्येक मडक्यामध्ये मला तुझं गोजिर रूप दिसते. तुझं नाम मुखी घेता समधी दुःख दूर होत्या. काया वाचा मन एकविध करी, एक देह धरी नित्य सुख. अनेकत्व सांडी अनेकत्व सांडी, आहे ते ब्रह्मांडी रूप तुझे. वैकुंठ निवासिनी वो जगत्रय जननी, तुझा वेधुये मनी वो. कटीकर विराजित मुकुटरत्न जडित, पीतांबरू कासिया तैसा येई का धावत. निर्वासना बुद्धी असता एकपणे, सहज भोगणे ऐक्य राज्य. म्हणे गोरा कुंभार नाही रूपरेख, ते
तेची तुझे सुख पांडुरंगा, तेची तुझे सुख पांडुरंगा, तेच तुझे सुख पांडुरंगा। जय जय राम कृष्ण हरी, 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 अहो चला तिकडे बघा काय झाले, चला जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी।